हॅलो फ्रेंड्स, मी संगीता प्रदीप जाधव, HGM कॉलेज कराड. आज आपण बँकिंग अँड इन्शुरन्स या अंडर बँकेची मूल्यवर्धित सेवा म्हणजेच व्हॅल्यू ॲडेड सर्विस हा एक सब ऑप्शन आपण शिकणार आहोत. तर याच्यामध्ये बँका ज्या काही मूल्यवर्धित सेवा ग्राहकांना देत असतात त्या संदर्भात आपण शिकणार आहोत. आता मध्यंतरी आपल्याला GST, पूर्वी जो व्हॅट होता त्याच्याऐवजी आता GST आला, विक्री व व्यवसाय कर विक्री. तर हा जो विक्री कर आहे हा पण आपण शिकणार आहोत. LBT टॅक्स शिकणार आहोत. परत मालमत्ता कर विभाग, मेडिक्लेम असे वेगवेगळ्या गोष्टी आपण या बँकेच्या मूल्यवर्धित सेवा अंतर्गत आपण शिकणार आहोत. हे या ज्या व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस आहेत, बँकेचे मूलभूत काम म्हणजे सामान्य जनतेकडून ठेवी स्वीकारणे आणि व्यवसायातील गरजू लोकांना कर्ज देणे. याशिवाय बँका आपल्या इतर ग्राहकांना सेवा देत असतात. आणि या ज्या सेवा आहेत या आयकर, प्रॉपर्टी टॅक्स, युटिलिटी बिल इत्यादी या ज्या काही सेवा आहेत या बँकेच्या मूल्यवर्धित सेवा म्हणून ओळखल्या जातात. आपल्या ग्राहकांना अतिरिक्त सेवा पुरवठ्याबाबत अतिरिक्त उत्पन्न मिळवून देतात. तसंच व्हॅट हा ग्राहकाच्या संपत्तीमुळे वाढ झालेली आहे. तसंच अधिक ग्राहक मिळवून बँकिंग ग्राहक तंत्रज्ञान आपल्या ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करत असतात. तसंच उत्पन्नातून अतिरिक्त उत्पन्न व्यक्तीच्या एकूण उत्पन्नावर सरकारद्वारे आयकर जो काही आकारला जातो तो उत्पन्नाचा अर्थ म्हणजेच वेतन, पगार किंवा कमिशन म्हणजेच वैयक्तिक लाभ, व्याज किंवा भाडे उत्पन्न इत्यादी सारख्या प्राप्तिकराव्यतिरिक्त इतर उत्पन्नातून उत्पन्न म्हणजेच खालीलप्रमाणे आयकर भरून बँक आपल्या ग्राहकांना मदत करत असतात. म्हणजे जे काही व्यक्ती वर्षभर पैसे कमवत असते वेगवेगळ्या मार्गातून, मग त्याला नोकरी असेल, त्याचं वेतन मिळत असेल, त्याचा पगार मिळत असेल, हे त्याचं वार्षिक उत्पन्न आहे. महिन्याला पगार मिळत असतो, पण जेव्हा आयकर आपण भरत असतो तेव्हा वार्षिक आपल्या उत्पन्नावरती जो काही आपण उत्पन्न मिळवलेलं आहे त्यांना सरकारने जेवढं डिडक्शन दिलेलं आहे त्याच्या मर्यादेत आपण इन्कम टॅक्स भरत असतो. याच्यामध्ये ऑनलाईन पोर्टलद्वारे आपल्याला पेमेंट करता येतं आणि प्राप्तिकर पेमेंट हे ऑनलाईनसुद्धा करू शकत असल्यामुळे त्यासाठी वेगळ्या काही आपल्याला कॉम्प्युटरच्या माध्यमातून प्रोसेस कराव्या लागतात. कराराच्या रकमेसाठी रोख रक्कम स्वीकारणे, आयकर भरणा करण्याच्या कारणास्तव चलन बँकांसह प्रेषित केली जाऊ शकतात. तसंच ग्राहक त्यांचं खाते डेबिट करण्यास सूचना देऊन त्यांचे कर भरू शकतात किंवा GST वापरण्याचा हे कराच्या विक्री कारणापासून वेगळे आहेत, कारण विक्रेता खरेदी किंमत आणि पुनर्विक्रीचे मूल्य यांच्यातील फरक लागू होतो. हे सर्व विक्रीवर पूर्ण कर देऊन झाले आहे, परंतु विक्रेत्यांना करारातील फरक परत करणे तसेच विशिष्ट समस्या हाताळण्यासाठी व्हॅट म्हणजेच विक्री कर, वस्तू व सेवा कर. विक्री कर हा एक व्यावसायिक विक्री मालमत्ता खरेदीदार हेतुबद्ध एकनिष्ठ निर्णय घेण्यास जबाबदार आहेत जे ते पूर्ण करण्यासाठी सक्षम नाहीत. कदाचित जर खरेदीदार स्वतः वस्तूचा उपभोग करू इच्छित असतील तर विक्रेत्याने खरेदी किमतीवर कर गोळा करणे आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा एखादी वस्तू ग्राहकापर्यंत जेव्हा उपलब्ध होते
तेव्हा त्या वस्तूचा कर भरून ती आपल्याला वस्तू विकत घ्यावी लागते, जेणेकरून त्या वस्तूवरती GST किंवा पूर्वीच्या काळात व्हॅट लागू होत होता आणि हे सगळे कर त्या वस्तूवरती लागू होत असल्यामुळे विक्री करत असताना ग्राहकावरतीच हे सगळे कर लादले जातात. हे सगळे कर घेऊनच आपल्यापर्यंत ती वस्तू पोहोचत असते, म्हणजे वस्तू व सेवा कर म्हटलेला आहे. तर हे करत असताना खरेदीदार भांडवली वस्तू म्हणून त्यांना मूल्य जोडल्यानंतर रिसोल्ड करणे म्हणजे काय? या सगळ्या वस्तूंचा कर भरल्यानंतर किंवा त्याच्यासाठी येणारा जो काही खर्च आहे तो सर्व खर्च आकारून मगच ती वस्तू रिसोल्ड करण्यासाठी बाजारपेठेत पाठवली जाते. विक्रेत्यास कर गोळा करणे आवश्यक नाही, म्हणजे विक्रेत्याला परत वेगळा कर गोळा करायची आवश्यकता नाही, कारण तो त्या वस्तूवरतीच तो करसुद्धा त्याच्यात ॲड करून त्या वस्तूची किंमत त्यांनी लावलेली असते किंवा वाढवलेली असते. अशा प्रकारे विक्रेत्यांना दावा करण्यास प्रोत्साहन दिले जाते की विक्री कर पात्र आहे. ग्राहकांना संतुष्ट करण्यासाठी एकत्रित करांचे प्रोत्साहन मिळविणे, म्हणजे विक्रेत्याचा हाही विचार असतो की ग्राहकांना कमीत कमी किमतीमध्ये ती वस्तू कशा पद्धतीनं देता येईल. हा विक्रेत्याचा जरी विचार असला तरी सरकारने जे काही या सेवांसाठी जे काही कर निर्देशित केलेले आहेत ते कर ठराविक टक्केदराने हे भरावेच लागत असल्यामुळे त्या वस्तूची पूर्वीची किंमत आणि आत्ताची किंमत याच्यामध्ये फरक आहे. किंवा आता काय झालेलं आहे, वस्तू तेवढीच आहे. समजा 10 ग्रॅमचा साबण असेल तर तो 10 ग्रॅमचा साबण पूर्वी कमी किमतीला मिळत जरी असला, आत्ताच तो 10 ग्रॅमचा साबण आपल्याला थोडेसे पैसे जास्त देऊन विकत घ्यावं लागतं. म्हणजे वस्तू जरी तेवढीच असली तरी त्या वस्तूची किंमत थोड्याफार प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि ही वाढलेलं जे काही प्रमाण आहे ते ग्राहकालाच भरावे लागत आहे. म्हणजे हा जो ग्राहक म्हणजे तुम्ही आम्ही लोक आहोत, म्हणजे आणि हे सगळे कर भरूनच आपल्याला त्या वस्तू आपल्यापर्यंत पोहोचत असतात. म्हणजे व्हॅट हा त्यामध्ये परतावा भाग म्हणून प्रोत्साहन काढून टाकतो. व्यावसायिक असल्यास नंतर व्हॅट हे खरेदी किमतीच्या आधारावर राज्याला तात्पुरते देय आहे, जेणेकरून मालकाला पुनर्विक्रीच्या वेळी प्रारंभिक देयकासाठी राज्याने परतफेड करणे आवश्यक असते. सामान्यतः त्यांना मूल्य जोडल्यानंतर त्यामुळे कर एकत्र गोळा केलेले पैसे मिळवण्यासाठी हा एक मार्ग आहे. ग्राहक कोणताही संभाव्य परतावा न घेता त्याच्या हेतूसाठी अयोग्यरित्या अहवाल देण्याचे कोणतेही कारण नसते. व्हॅट एक विक्री करारासारख्याच एक अंतिम उपभोग कर म्हणून आकारला जातो. शेवटी ग्राहकाने वस्तू खरेदी केल्यावर कर गोळा करून सरकारला पाठविला जातो. सरकारला पाठविलेले पैसे प्रत्येक वेळी पुरवठा शृंखलेखाली मधील व्यवसाय खरेदी उत्पादने करतात. म्हणजे हे जे कर आहेत, इथे जे 2 कर दिसतात, व्हॅट किंवा GST आत्ता लागू झालेला आहे नव्याने GST, हे जे काही कर आहेत ते सर्व सरकारला जमा होतात. म्हणजेच सरकार ह्या सगळ्या वस्तू व सेवांवरती जे काही कर लावलेले आहेत हे कर आपण भरत असतो आणि हाच सरकारचा काय आहे, उत्पन्न आहे. कारण सरकार वेगवेगळ्या मार्गातून उत्पन्न कमवत असते आणि हेही 2 स्रोत आहेत, हा पूर्वीचा आणि हा आत्ताचा स्रोत आहे. सरकारला उत्पन्न मिळवून देण्याचे मोठे स्रोत आहेत. दुसरा आहे LBT जो कर आहे, हा 40 दिवसाच्या आत नोंदणीकृत व्यापाराद्वारे भरावा लागतो. नियमानुसार प्रत्येक व्यापारी ज्याची वार्षिक कर व्यवस्थापन करपात्र शेअर्समध्ये खरेदी केली जाते त्याची वार्षिक विक्री 5,000 पेक्षा जास्त कमी नसते आणि जर सर्व वस्तूंची खरेदी व विक्री किंवा उलाढाल 1 लाखापेक्षा कमी नसेल तर स्थानिक नागरी संस्था म्हणजेच नगरपालिकेसह नोंदणीकृत असणे अपेक्षित आहे.
कर भरणा ऑनलाईन पोर्टलद्वारे सुद्धा केले जाते. नियुक्त बँक खात्यात चेक, डिमांड ड्राफ्ट किंवा रोखीद्वारे सुद्धा भरले जाऊ शकते. LBT हा एक प्रकारचा टॅक्स आहे. त्याच्यामध्ये दुसरा आहे मालमत्ता कर विभाग. आता हा जो मालमत्ता कर विभाग आहे ही एक मालमत्ता कर ही एखाद्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष किंवा वैयक्तिक मालमत्तेवर सरकारने नोंदविलेला कर आकारला जातो. यालाच मालमत्ता कर असं म्हटलं जातं. मालमत्तेचं मूल्यांकन केलं जातं. ते मूल्यांकन निश्चित करण्यासाठी आणि नंतर त्या मूल्यांवर कर आकारला जातो. कर देय रकमेचा हा चालू कराचा दर जो आहे सध्याच्या कर दराने मालमत्तेच्या वाजवी बाजारभावाने गुणाकार करून निर्धारित केला जातो. म्हणजे मालमत्ता कर जो आहे एखाद्या व्यक्तीनं मालाची ने-आण करत असताना त्याचा जो काही कर भरावा लागतो तो कर भरल्याशिवाय पुढे विक्रीसाठी तो दिला जाऊ शकत नाही. म्हणजेच यालाच प्रॉपर्टी टॅक्ससुद्धा आपण म्हणू शकतो. प्रॉपर्टी टॅक्स म्हणजेच मालकाने देय भरलेल्या मालमत्तेवर कर लावलेला आहे. कर मालमत्तेच्या अधिकार क्षेत्राच्या प्रशासकीय अधिकाऱ्याने कर लावलेला आहे. तो एक राष्ट्रीय सरकार, भौगोलिक प्रदेश किंवा नगरपालिका यांच्याकडून अदा केले जाऊ शकते. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जर मालमत्ता घेतली मग ती स्थिर मालमत्ता असेल, जसं की फिक्स्ड ॲसेट म्हणतो आपण, अशी जर एखादी फिक्स्ड ॲसेट त्यांनी घेतलेली असेल तर त्याचा जो काही मालमत्ता कर आहे तो कर त्याची जी ॲसेटची व्हॅल्यू आहे ते व्हॅल्युएशन केल्यानंतर त्याच्यासाठीचा जो काही कर आहे किंवा स्टॅम्प ड्युटी म्हणूया आपण त्याला, ती भरल्याशिवाय ती मालमत्ता त्या मालकाच्या ताब्यात दिली जात नाही. आता या मालमत्तेचं कर मूल्यांकन करत असताना किंवा कर निर्धारण करत असताना अपील सुनावणी दरम्यान जे मालमत्ता मालक सामान्यतः एक केस तयार करण्यासाठी खूप वेळ दिला जातो. अनेक देशांमध्ये चार्टर्ड अकाउंटंट किंवा सर्वेक्षक म्हणून ओळखल्या गेलेल्या प्रमाणित मूल्यांकक जो असतो त्याच्याकडून मालमत्तेचं व्हॅल्युएशन करून घेतलं जातं. त्याला आपण व्हॅल्युएटरसुद्धा म्हणू शकतो. या व्हॅल्युएटरकडून त्या मालमत्तेचं मूल्यांकन केलं जातं आणि मग ती मालमत्ता कोणत्या वर्षी खरेदी केलेली आहे, ती किती जुनी आहे. जुनी जर असेल तर त्याचं व्हॅल्युएशन थोडंसं कमी केलं जातं. नवी मालमत्ता असेल तर त्याचं व्हॅल्युएशन थोडंसं जास्त राहतं. या व्हॅल्युएटरनं त्या मालमत्तेचं व्हॅल्युएशन केल्यानंतर, मूल्यांकन केल्यानंतर त्याच्यावरती जे काही कर निर्धारण दिलेलं आहे ते कर निर्धारण भरून, म्हणजे स्टॅम्प ड्युटी वगैरे काय असेल ते भरून त्याची मूल्यांकनासाठी ते खास मूल्यांकन करत असताना तो मूल्यांकक त्याच्या प्रॉपर्टीपर्यंत जातो, भेट घेतो आणि मग तिथला अहवाल देतो. या अहवालानंतरच त्याला पुढे स्टॅम्प ड्युटी किती भरावी लागणार आहे किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी अजून कोणकोणत्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेसला तो जो काही मालमत्ता खरेदीदार असेल, विक्रेतादार असेल, या दोघांनाही पुढे जावं लागतं आणि याचं एक अपील करावं लागतं आणि या अपीलनुसार पुढे त्या मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करावी लागते. आता मालमत्ता कर अपील जो आहे याच्यामध्ये अतिरिक्तपणे आपल्या मालमत्तेचे शेजारच्या भागांबद्दल शेअर करण्यासाठी रिअल इस्टेट दलालाची महत्त्वाची माहिती असू शकते. म्हणजे जास्त करून रिअल इस्टेटमध्ये जे लोक काम करत आहेत त्यांच्यासाठी हे जे LBT कर आहे या कराचा जास्तीत जास्त प्रमाणात त्या शेअर दलालांना उपयोग करून घेता येतो. तसंच हा जो आपल्या मालमत्तेसाठी सर्वात जास्त तुलना असलेले घर याबद्दल माहिती पुरवतो, तेव्हा आपण मालमत्ता कर अपील दाखल करण्यास तयार असाल तेव्हा आपण सहसा आपल्या स्थानिक शासनास समाविष्ट करू शकतो. हे जेव्हा सर्व मालमत्ता मालक मालमत्ता कर शहर किंवा महानगरपालिकेद्वारे भरत असतो. आता दुसरा आहे हे जे आता आहे मेडिक्लेम. हा एक मेडिक्लेम म्हणजे
एक मुख्य वैशिष्ट्यामध्ये विशिष्ट विमा रकमेसाठी रुग्णालयात भरती आणि अपघात आणि पुनर्निर्दिष्ट आजारावरील उपचारांचा या मेडिक्लेमच्या अंतर्गत समावेश आहे. मेडिक्लेम प्रीमियमची रक्कम तुम्ही जर भरत असाल, रकमेवर स्वतः पती पत्नी मुलांवर मेडिक्लेम प्रीमियम भरलेल्या रकमेवर 80D अंतर्गत जास्तीत जास्त 15,000 रुपये कर सवलत देऊन तरी देखील सल्ला दिला जात नाही. तरी मेडिक्लेम टॅक्स बेनिफिट घेतले जाऊ शकतात. अन्यथा ते स्वतः आणि आपल्या कुटुंबासाठी एक जीवनरेखाऐवजी कर बचत गुंतवणूक होऊन जाते. म्हणजेच मेडिक्लेम ही एक काय आहे, पॉलिसी आहे. ती आरोग्याची पॉलिसी आहे. समजा एखाद्या व्यक्तीनं मेडिक्लेम पॉलिसी घेतलेली आहे, साधारण एक 10 लाखाची पॉलिसी त्याने घेतलेली असेल, तर तो वार्षिक काही ठराविक प्रीमियम पण वेळेत भरत आहे आणि अचानक त्या व्यक्तीचा अपघात झाला किंवा त्याला साधारणपणे हॉस्पिटलाइज करावं लागलं, तर या मेडिक्लेम अंतर्गत त्या व्यक्तीला 10 लाखापर्यंतची मदत मिळू शकते. आणि समजा त्या काळामध्ये जर ती व्यक्ती आजारी नाही पडली किंवा काय, तर अशा पद्धतीचं ते मेडिक्लेम म्हणजे एक बचतच केलेला प्रकार होऊ शकतो. तो काय रिफंडेबल नसतं, फक्त आजारी पडल्यानंतरच त्याचा उपयोग होऊ शकतो. अशा पद्धतीचं एक तो मेडिक्लेम हा एक विमाच आहे. दुसरा आहे आरोग्य विमा. आरोग्य विमा. तर आरोग्य विमा हा सुद्धा एक पुढच्या भविष्यकाळासाठीच घेतलेली एक पॉलिसी असते. भविष्यामध्ये आज आपण पाहत आहोत कोरोनासारखा आजारसुद्धा आता आलेला आहे. मग अशा काळामध्ये लोक काय होतात, अलर्ट राहतात आणि थोडंसं आपल्या जीवनासाठी एखादी पॉलिसी खरेदी करतात. त्याच्यामध्ये आरोग्य विमा हा सुद्धा एक पॉलिसी अंतर्गत आहे. मग याच्यामध्ये LIC आहे, काही प्रायव्हेट कंपन्यासुद्धा अशा प्रकारच्या आरोग्य विमा पॉलिसी देत आहेत, जसं की रेलिगेअर वगैरे ह्या सगळ्या आरोग्य विमाच्या पॉलिसी देत आहेत. ही जी पॉलिसी आहे ती नॉट रिफंडेबल आहे, म्हणजे ती वर्षातून एकदाच एक हप्ता भरायचा आहे. पण त्या वर्षभरामध्ये ती व्यक्ती जर आजारी पडली तर त्यांनी साधारणपणे किती लाखाचा विमा घेतलेला आहे ते मेन्शन केलेलं असते. बाय चान्स तो आजारी पडलाच तर मात्र त्याला त्याचे बेनिफिट्स मिळतात आणि आजारी नाही पडला तर आपली जी काही वार्षिक 14,000, 15,000, 20,000 जी काही आपण अमाऊंट भरलेली असेल आरोग्य विम्यासाठी ती रिफंड आपल्याला मिळत नाही. विशेषतः LIC कंपन्यांनी सुरू केलेल्या मेडिक्लेमच्या तुलनेत अधिक व्यापक असू शकतात. आरोग्य विम्याची काही वैशिष्ट्ये आहेत, जसं की सर्वसमावेशक व्यापक आरोग्य संरक्षण. या योजनेमध्ये 30पेक्षा आजार समाविष्ट आहेत. आरोग्य विमा रकमेवर खात्यामध्ये सवलत रकमेच्या एका विशिष्ट मर्यादेपेक्षा किंवा 10 लाखापेक्षा कमी आहे. एका ठराविक कालावधीनंतर प्रीमियम कमी करण्यासाठीची लवचिकता असते. याच्यामध्ये एका ठराविक कालावधीनंतर पॉलिसीची मुदत कमी करण्यासाठी सुद्धा लवचिकता आहे. फक्त आरोग्य विमा घेतल्यामुळे एक असतं की अचानक जर कुणी आजारी पडलं, 5-10 लाख रुपये घालावे लागले तर या विमा पॉलिसीच्या आधारे आपल्याला चांगल्या पद्धतीची मदत मिळू शकते आणि तेव्हा आपल्याला कॅशलेस सगळं काही मेडिकलच्या सुविधा मिळू शकतात. आरोग्य विमा प्रीमियम प्राप्तिकर अधिनियम 1961च्या 80D अंतर्गत कर सवलत प्रदान करते. म्हणजे आपला जर आरोग्य विमा असेल, मेडिक्लेम असेल तर आपल्याला कर सवलतसुद्धा याच्यातून प्राप्त होते. हे आरोग्य विमा आणि मेडिक्लेम दरम्यान सारखेच आहे. आरोग्य विमा योजना मेडिक्लेमच्या तुलनेत फारच उत्तम आहे. त्यात समाविष्ट असलेल्या रोग आणि आजारांची संख्या, विमा रक्कम आणि लवचिकता यांचे प्रमाण मेडिक्लेम एखाद्या टप्प्यावर पुरेशा प्रमाणात उपलब्ध असला तरी हे आरोग्य विमा आहे जे आपल्याला गंभीर वैद्यकीय स्थितीतून बाहेर काढण्याची अपेक्षा करतात. म्हणजे
एखादा गंभीर आजार झाला आणि त्यांचं बिल जर 10 लाख 20 लाख असं जर असेल, सर्वसामान्य लोक ते फेस करू शकत नाहीत तेवढी अमाऊंट, तर अशा वेळेस एखादी आरोग्य विमा पॉलिसी असणं हे केव्हाही सर्वसाधारण माणसासाठी अतिशय आवश्यक आहे. यासाठी एखादी आरोग्य विमा पॉलिसी प्रत्येकाने अवश्य घ्यायला पाहिजे. भविष्यात आरोग्याच्या काही तक्रारी जाणवल्या तर या आरोग्य विमा पॉलिसीच्या माध्यमातून आपल्याला त्या पूर्ववत करून आपल्याला त्याची थोडीशी मदत घेऊ शकतो. आरोग्य विम्यामध्ये आणखीन काही समाविष्ट वैशिष्ट्ये आहेत, ज्याच्यामध्ये ऑनलाईन आरोग्य विमा योजना खरेदी आपण करू शकतो. सर्वोत्तम आरोग्य विमा योजना आपण कशी निवडली पाहिजे याची थोडक्यात आपण माहिती घेऊ शकतो. महावैद्यकीय आणीबाणीसाठी आपण सामना कसा केला पाहिजे ही माहिती आपल्याला घेता येते. आरोग्य विमा मार्गदर्शक आहे, याच्या माध्यमातून आपण माहिती घेऊ शकतो. गंभीर आजार कोणते आहेत आणि हे कोणते आजार आरोग्य विमामध्ये समाविष्ट आहेत या आजारांची सुद्धा माहिती घेऊ शकतो. आणि आरोग्य विमा योजनेची आवश्यकता आता का भासत आहे यासाठी सुद्धा आपण आरोग्य विम्यासंदर्भातले सर्व वैशिष्ट्ये आपण तपासू शकतो. आता या आरोग्य विम्याचे कोणते फायदे आहेत बाबा, तर HDFC हेल्थवर HDFC लाईफद्वारे देण्यात येणारी आरोग्य विमा उत्पादने जी आहेत ती आरोग्य इन्शुरन्स प्लॅन, कौटुंबिक हेल्थ इन्शुरन्स, कॅन्सर विमा पॉलिसी या ज्या पॉलिसीज आहेत या प्रामुख्याने या HDFCने ग्राहकांसाठी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. कारण कॅन्सरसारखा दुर्धर आजार याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खर्च होतात आणि सर्वसामान्य माणसाची एवढी पात्रता नसते इतके पैसे खर्च करण्याची. तेव्हा जर आपण पूर्वीपासून एखादा आरोग्य विमा घेतला असेल, त्याचे हप्ते नियमित भरले असतील तर अशासुद्धा आजारांवर पैशाअभावी पेशंट आपण मात करू शकतो. म्हणजे पैसे नाहीत म्हणून आपण पेशंटला उपचार देणार नाही असं होत नाही. जर आपल्याकडे पॉलिसी असेल तर बिनधास्तपणे आपण चांगल्या एखाद्या हॉस्पिटलला जाऊन आपण या कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावरती सुद्धा मात करू शकतो. शहरातील पहिल्या महायुद्धानंतर ॲटोमोबाईलचा व्यापक वापर सुरू झाला. त्यानंतर वाहनांचा वापर जास्त धोकादायक होत गेले, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आणि याच्यातूनच आरोग्य विम्याची गरज भासू लागली. आता दुसरं आहे शिष्यवृत्ती वेतन. आता ही जी आपण पाहिली ती बँकेची मूल्यवर्धित सेवा पाहिली, त्याच्यामध्ये मेडिक्लेम, GST, व्हॅट किंवा आरोग्य विमा पॉलिसी या आपण बँकेच्या मूल्यवर्धित सेवा बघितल्या. आता बऱ्याचशा बँकासुद्धा विमा पॉलिसीज प्रोव्हाइड करत आहेत. LICसुद्धा विमा पॉलिसी देत आहे. काही खाजगी कंपन्यासुद्धा अशा आरोग्य विमा किंवा मेडिक्लेमसारख्या योजना घेऊन येत आहेत. परंतु या ज्या योजना आपण घेतो त्या योजना काही फसव्या पण असू शकतात. त्यासाठी आपल्याला चांगल्या ठिकाणची आरोग्य विमा पॉलिसी घेणं जास्त गरजेचं आहे. तर दुसरं आहे शिष्यवृत्ती वेतन. आता याच्यामध्ये जे शिष्यवृत्ती वेतन आहे हे सर्वसाधारणपणे शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्याला अभ्यासाच्या पाठिंब्यासाठी केलेली मदत किंवा रक्कम किंवा लाभ देण्याची तरतूद असते. IAS शिष्यवृत्तीची रक्कम प्राप्त करणारे व्यक्ती विद्यापीठाचे कर्मचारी नसावेत. प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शिष्यवृत्ती वेतन दर हा तिमाही आधारावर दिलेलं आहे. याच्यानंतरचं आपण हे जे शिष्यवृत्ती वेतन आहे आपण पुढच्या लेक्चरला बघूया.